तुला माझं हसू येतंय का अक्षया? नाही रे बिचारे अर्जुन सर, बघ ना त्यांचं एक बरं आहे ना, स्वतः काम करत राहतात आणि दुसऱ्यांनाही काम लावतात. म्हणजे मी राबतोय तर तुम्ही का नाही, असा त्यांचा फंड आहे. काय रे हसतात का तरी कधी ते? मी तरी कधी पाहिलंच नाहीये. सर आणि हसणं, हो ग, शेवटचं ते कधी हसलेले मला सुद्धा आठवत नाहीये. मला वाटतं त्यांनी हसणं आपल्या रोजच्या कामातून वगळून टाकलंय. आणि जर ते कधी हसले तर त्यांना स्वतः चुकीचं वाटेल. अरे मी हसलो म्हणजे काहीतरी गडबड झाली आहे असा विचार करत असतील का ते? समीर तिच्या या वाक्यावर हसू लागला आणि तीही हसत होती. तिच्या अशा बोलण्याने त्याचा मूड पूर्णपणे हलका झाला होता. पण त्या क्षणी मागे उभा असलेल्या अर्जुनने दोघांचं हे संभाषण सगळंच ऐकलेलं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 23. समीर, अर्जुन बोलतोय. हो सर बोला ना. आता यावेळी फोन केलात म्हणजे ऑफकोर्स काहीतरी महत्त्वाचंच असेल. अर्थात समीर, ऐक, नवीन ऑफर्स संदर्भात काही दिवस तुला आपल्या अंडर काम करणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल एजन्सींना भेट द्यायची आहे. मी उद्या सकाळी तुला लिस्ट देतो. त्यांना सगळ्यांना आपल्या लेटेस्ट ऑफर देशील आणि तिथं आपल्या ऑफर्स कस्टमरपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत ना हे सुद्धा चेक करशील. हो सर ठीक आहे, मी उद्यापासूनच सुरू करतो. दॅट्स गुड. पण सर ते प्रेझेंटेशन बनवायचं आहे, त्याला मी कसा वेळ देणार मग? म्हणजे मी दिवसभर बाहेर राहील तर? यू डोंट वरी समीर, मी पाहतो ते. ओके ओके सर. चल मग उद्या सकाळी ये तू ऑफिसला, तिथं आल्यावर अजून बोलू. ओके बाय. म्हणत त्याने सरळ फोन कॉल कट करून टाकला. इकडं समीरची मात्र पुन्हा चिडचिड सुरू झाली होती. अरे यार हे सर पण ना, आता मध्येच काय काढलंय हे त्या एजंट्सना भेट द्यायचं. कधी कधी असं वाटतं हे सर मुद्दाम करत असतील का? आता चांगला तिच्यासोबत राहण्याचा चान्स मिळत होता, मध्येच हे काढलंय. इकडं समीरशी बोलून झाल्यावर अर्जुन त्याच्या बेडवर येऊन पहुडला होता. मेन लाईटचा स्विच बंद करून त्याने खोलीत मंद लॅम्प लावला. एसीमुळे आता त्याच्या रूमचं टेम्परेचर थंड झालेलं, पूर्ण शांतता पसरलेली आणि तो छताकडे एकटक बघत पुन्हा अक्षयाच्या विचारात हरवून गेला. बोललो त्याला एकदाच, त्याला एजंट्सकडे पाठवलं ते फक्त कामासाठी नाहीये. खरं तर मला वेळ हवाय, तिच्यासोबतचा वेळ. तिचं हसणं, तिचं शांत आणि ठाम बोलणं, हे सगळं आणखी अनुभवण्यासाठी. मी बरोबर करतोय ना? बट काहीतरी एक्साइटिंग वाटतंय उद्यासाठी. त्याने घट्ट डोळे मिटले आणि त्याच्या गालात आपोआपच गोड स्मित पसरलं. अर्जुनला कधीतरी झोप लागली, त्यालाही कळलं नाही. पण एका गोष्टीची जाणीव स्पष्ट होती त्याच्या मनात. तिच्या हसण्यात, तिच्या सोबत असण्यात आणि तिच्या अल्लडपणात त्याला स्वतःचं समाधान सापडू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. वैतागलेला तो थेट अर्जुनच्या केबिनमध्ये जाण्याऐवजी अक्षयच्या जागेवर आला. अक्षया तिच्या स्क्रीनवर कामात मग्न होती. गुड मॉर्निंग अक्षया, तो अगदी नाराज स्वरात म्हणाला. हे गुड मॉर्निंग, ती उत्साहाने वळत त्याला म्हणाली. पण समीरच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला लगेचच लक्षात आलं त्याचं काहीतरी बिनसलंय. व्हॉट हॅपन, तुझा चेहरा का असा पडलाय सकाळी सकाळी? ती हसली. हस बाबा तू आता, मला माझंच नशीब खराब आहे, तुला बोलून काय उपयोग? तो आताही वैतागून बोलला. ओ हॅलो हॅलो, बाप रे तुझा मूड चांगलाच खराब आहे तर. काय झालं काय आता? ती पूर्णतः त्याच्याकडे वळत म्हणाली. यार अक्षया काय सांगू, बघ ना हे सर कालपासून फार वैताग देत आहेत. काल रात्री फोन करून सांगतायत की सगळ्या एजंट्सना भेटायचंय. म्हणजे आता काही दिवस असंच बाहेर फिरावं लागणार आहे मला. खरंच रे समीर, किती खडूस आहेत ना आपले सर.
बिचाऱ्या तुलाच सगळं काम लावलं वाटतं. ए यार, तू पण माझी मस्करी करतेस ना? अरे नाही. बरं जा, जरा कॉफी घेऊन ये, म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल. चल ना मग तू सुद्धा. तसंही सर आले की त्यांना भेटून मला लगेच निघावं लागणार आहे. ओके चल, ती थोडा विचार करून म्हणाली. तेव्हा कुठं त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य पसरलं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा वैताग अजून गेला नव्हता. दोघंही कॅन्टीनमध्ये निघालेले. बाप रे, आता काय असाच दिवसभर तोंड पाडून राहणार आहेस की काय तू? यार माझा मूडच नाहीये. त्याने ओठांचा कोपरा नाखुशीने दुमडला. बोलत बोलत ते आता लिफ्टच्या समोर आलेले आणि अक्षया त्याचा असा आंबट चेहरा पाहून फारच हसू लागलेली. मला ना फार हसू येतंय तुझं. तुला माझं हसू येतंय ना अक्षया? नाही रे, बिचारे अर्जुन सर. बघ ना, त्यांचं एक बरं आहे ना, स्वतः काम करत राहतात आणि दुसऱ्यांनाही काम लावतात. म्हणजे मी राबतोय मग तुम्ही का नाही, असा त्यांचा फंडा आहे. काय रे, हसतात का तरी कधी ते? मी तर कधी पाहिलंच नाही आहे. सर आणि हसणं, हो ग, शेवटचं ते कधी हसलेले मला सुद्धा आठवत नाही आहे. मला वाटतं त्यांनी हसणं आपल्या रोजच्या कामातून वगळून टाकलंय बघ. आणि जर ते कधी हसले तर त्यांना स्वतःच चुकीचं वाटत असेल. अरे मी हसलो म्हणजे काहीतरी गडबड केली असा विचार करत असतील ना ते. समीर तिच्या या वाक्यावर हसू लागला आणि तीही हसत होती. तिच्या अशा बोलण्याने त्याचा मूडही पूर्णपणे हलका झालेला. पण त्या क्षणी त्यांच्याच मागे उभ्या असलेल्या अर्जुनने दोघांचं हे संभाषण सगळं ऐकलेलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीर भाव उमटला होता आणि मनाला लागलेलंही किंचित रागाची छटाही पसरलेली, ज्यात अक्षयाचा त्याच्याबद्दलचा विचार समजून. मी खरंच असं दिसतो का? एवढा नीरस, एवढा गंभीर? एवढ्यात हसता हसता समीरचं लक्ष पाठीमागे गेलं आणि तोही अर्जुनला पाहून गंभीर झाला. आणि समीरला असं अचानक गंभीर झालेलं पाहून अक्षया वळली तर तीही अर्जुनला मागे पाहून शॉक झाली. तिनं गिल्टी चेहऱ्याने समीरकडे पाहिलं. एवढ्यात अर्जुन शांत आणि दुखावलेल्या स्वरात पुढे म्हणाला, मला हसायला येतं हा मिस अक्षया, पण कधी कुठे आणि हसायचं का हे ठरवून वागतो मी. अर्जुनचं हे बोलणं ऐकून अक्षय आणि समीर दोघंही अवाक झाले. अक्षयाच्या चेहऱ्यावर आता थोडा अपराधीपणाचा भाव आलेला आणि ती खाली पाहू लागली. आणि समीर ही गडबडून गेलेला नकळत खाली पाहू लागला. अर्जुन मात्र क्षणभरही तिथं थांबला नाही. आपल्या नेहमीच्या गंभीर चेहऱ्याने आत ऑफिसमध्ये निघून आला. पण त्याच्या मनात विचार सुरू होता, खरंच मी इतका कठोर आणि नीरस आहे का? मला बदलायची गरज आहे का? आणि अक्षयासुद्धा असाच विचार करते माझ्याबद्दल. झपाझप पावलं टाकत तो केबिनमध्ये आला आणि त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली. झालं, आता लागली माझी ही वाट तुझ्यासोबत. अर्जुन निघून जाताच अक्षया समीरला म्हणाली, पण नेमकं याच वेळी यायचं होतं का त्यांना? काय बोलतोयस तू? त्यांचं ऑफिस आहे, मग ते कधीही येऊ शकतात. बर यार चल, आता लवकर जाऊन येऊ. मला तर आता भीतीच वाटते. माहीत नाही काय जाळ काढतील ते. तुझं ठीक आहे, पण मला तर त्यांच्या समोरही जायची भीती वाटते आता, अक्षया म्हणाली. दोघंही भरभर कॅन्टीनमध्ये आले आणि कॉफी घेऊ लागले. त्यात कॉफी मशीन समोर ही बरीच मोठी रांग होती. कॉफी पिऊन झाल्यावर समीरला अर्जुनच्या केबिनमध्ये जाणं भाग होतं. त्याला काही ऑप्शन नव्हता. तो मनाची मोठी हिंमत करून एकदाचा केबिनमध्ये आला आणि आत येताच म्हणाला, आय एम सॉरी सर, ते जस्ट अशीच मस्करी चालू होती. ही लिस्ट आहे, या लिस्टमधल्या सगळ्या एजंटना तुला भेटायचं आहे. त्याने डायरेक्ट लिस्ट त्याच्या समोर ठेवली आणि पुन्हा लॅपटॉपवर घडून गेला. ओके सर, आय एम सॉरी सर, तो पुन्हा म्हणाला. मला वाटलं नव्हतं समीर, तू सुद्धा असं बोलत असशील माझ्या माघारी. अर्जुन आता पुन्हा बोलला, असं काहीच नाही आहे सर, खरंच तू जाऊ शकतोस. समोरून अर्जुनचा तीव्र स्वर बाहेर पडला. ओके, एवढंच समीरच्या तोंडून बाहेर पडलं आणि मग मात्र त्याने गपगुमाने तिथून बाहेर काढता पाय घेतला.
जाता जाता अक्षयाला बाय करून निघावं म्हणून तो तिच्या तिथं आला. हे अक्षया, मी निघतोय. ओके, ऑल द बेस्ट. आणि काय झालं, काही म्हणाले का तुला? आता ते गप्प राहतील तरी का? ही बघ केवढी लिस्ट दिली आहे. हा आहे त्यांचा राग. त्यांना निदान काढता तरी येतो आणि आपल्याला तर तेवढंही नाही. त्याने हातातला लिस्टचा कागद तिला दाखवला तसं तिने स्वतःच्याच डोक्यावर हात मारला. बरं चल निघतो, बाय. माहीत नाही कधी भेटू. भेटू रे, बाय. ती डोळे मिचकावत म्हणाली आणि मग मात्र तो निघून गेला. बापरे, याला लिस्ट दिली आणि माझं काय? माहीत नाही आता काय करणार आहेत सर. मला तर त्यांच्या समोर जायचीही भीती वाटते. मी तर जस्ट असंच बोलत होते यार. आता काय विचार करत असतील ते त्यांनाच माहीत. गरीब चेहरा करत अक्षयाने अखेर तिच्या कामावर लक्ष वळवलं. तिच्याच काय सगळ्या ऑफिस स्टाफच्या नजरेत मी फक्त खडूस बॉस आहे यार मी असा. माहीत नाही का झालोय, पण माझं स्ट्रगल, माझा प्रवास तिला माहीत नाहीये म्हणून असा विचार करत आहे ती. आय डोंट अंडरस्टँड ती एवढी शांत कशी राहते. माझं चिडणं, माझं रागावणं कधीच तिला प्रभावित करत नसेल का? उलट ती इतक्या सहजतेने माझं वागणं सांभाळते की मला स्वतःलाच प्रश्न पडतो की मीच चुकीचा आहे का? इव्हन ती तिच्या कामात किती प्रामाणिक आहे. तिचं काम बघून मला खरंच खूप प्रभावित झाल्यासारखं वाटतं. पण समीर सोबत ती किती कमी वेळात हसू बोलू लागलीये आणि मी तिच्यासमोर जाताच माझ्या बोलण्यात एक प्रकारे ऑकवर्डनेस येतो. कधी कधी मला समीर सोबत तिची मैत्री पाहून राग का येतो समजत नाही, पण तिच्या त्या साध्या खळाळत्या हास्यात मला गमावलेलं काहीतरी सापडतंय दरवेळी. पण मी तिला तो निखळ आनंद देऊ शकेन का? नको अर्जुन, तू तुझी जागा जाणून घे. समीर सारखं सहज आणि मोकळं होणं तुझ्यासाठी शक्य नाहीये हेच खरं. एवढ्यात गणेश त्याची कॉफी घेऊन आत आला. सर, कॉफी. गणेश, अक्षयाला सांग मी तिला केबिनमध्ये बोलावले. हो सर, सांगतो म्हणत तो निघून गेला. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला ठीकठाक करत पुन्हा काम करू लागला. काहीच वेळात अक्षयाने डोअर नॉक केला. सर, मे आय कम इन? येस, तो थोडा रूडलीच म्हणाला. सर, मला बोलावलंत? तुम्हाला माहीत असेल, एका इंटरनॅशनल क्लायंटसाठी आपण एक प्रेझेंटेशन तयार करणार आहोत. मला तुमची हेल्प हवी आहे. तो आता सगळं तिच्याकडे न पाहताच बोलत होता आणि चक्क आता अहोजाहो बोलत होता. ओके, आत्ता बनवायचं आहे का? आय मीन मी सध्या ॲडवर काम करत होते. म्हणजे जर हे जास्त गरजेचं असेल तर आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ते काम दुपारनंतर केलं तरी चालेल. हॅव अ सीट. तो थोडासा नाराज असल्यासारखाच बोलत होता. अक्षयाला ते लगेचच कळत होतं, पण आता स्वतःच तो विषय काढायचा हे सुद्धा तिच्या जीवावर आलेलं. पण तो नॉर्मल बोलत नव्हता हे खरं. मग मात्र थोडी हिंमत करून तीच त्याला म्हणाली, मघाशीसाठी आय एम सॉरी. मी फक्त मजेत बोलत होते. समीर थोडा वैतागला होता म्हणून त्याचं मन हलकं करण्यासाठी बोलले. सॉरी वन्स अगेन. अर्जुन काही क्षण स्तब्ध होता जेव्हा तिनं स्वतःच त्याला तिच्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं आणि त्याला सॉरी सुद्धा म्हणाली. तिच्या उत्तराचं गांभीर्य लक्षात आलेलं त्याच्या आणि मग कुठे त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता थोडी कमी झाली. इट्स ओके, आता काम करूया. आताही तिच्याकडं न पाहतच तो बोलला. या. ती मान हलवत म्हणाली आणि त्याला हेल्प करण्यासाठी तयार झालेली. पण तिला जाम टेन्शन आलेलं त्याच्यासोबत असं प्रेझेंटेशन बनवायचं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अर्जुनने अक्षयासोबत वेळ मिळावा म्हणून समीरला बाहेर पाठवलंय. तिचं मत कळल्यामुळे नाराज झालेला तो तिच्या सॉरी म्हणण्याने पाघळला. बघूया त्यांची केमिस्ट्री कथेत आणखी कशी जान आणते. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू so much.